चला गेम ऑन. इथून आजचा पहिला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील आपण पहिला सामना पाहतोय. टीम ठोंबरवाडी आणि त्यांना फाईट करते टीम मोगरज संघ. इथून पहिला चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या हाताखाली. इथे कव्हरचा क्षेत्ररक्षक तैनात योगेश आणि इथून कुठल्याही प्रकारची धाव घेतली जात नाही आहे. पहिला चेंडू इथे निर्धाव आलाय. खरं अर्थाने विचार केला तर मोगरज आणि त्यांना फाईट करत असताना टीम ठोंबरवाडीला आपण पाहतोय. विचार केला तर दोन्ही संघांचा तर अतिशय चांगले दोन्ही संघ मात्र आपण पाहतोय. इथून निर्धाव चेंडूची सांगता. अगदी पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने ढकलून देण्याचं काम केलं होतं. अगदी सन्मान दिला होता त्या चेंडूला आणि त्याच नंतर दुसरा चेंडू निर्धाव आलाय. इथून खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी अविनाश गोलंदाजी ट्रॅक वरती. फलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर पप्पू सांबरे आणि त्याच्या साथीनं विवेक दरवडा आणि इथून पप्पूच्या बॅटमधून अगदी मिड विकेट कव्हर करत असताना चेंडू 1 बाउन्स अखेर पोहोचलाय सीमा रेषा पार. यावेळेस पप्पूच्या बॅटमधून हा चौकार. या चौकाराच्या साह्याने इथं श्री गणेश होत असताना टीम मोगल संघाचं खातं खोलले. अकाउंट ओपन झाले. 4 धावा धावलका भरती. आणि इथून अगदी स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये जर अविनाशने प्रयत्न केला असता तर नक्कीच झेल झाला असता. इथून या चेंडूवर देखील कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाही आहे. आता पण विचार केला तर 3-4 चेंडू झालेत. 4 धावा खर्च केलेत. चौकार पाहायला मिळाला पप्पूच्या बॅटमधून. त्यानंतर ओ हो 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 आणि इथून LBच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. पप्पू बॅक टू द पवेलियन. इथून बॅटर मंगेशला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून पुन्हा एकदा सलगचा दुसरा हादरा. इथून मंगेशच्या पारीचा देखील अंत. अगदी LBच्या स्वरूपात दोन्ही फलंदाज बाद होत असताना मंगेश बॅक टू द पवेलियन. आता इथून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आयुषला. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर 2 गडी मात्र मागोमाग विकेट पाहायला मिळाले. अगदी पप्पूचा देखील विचार केला तर LBच्या स्वरूपात. आणि त्यानंतर इथून मंगेश देखील गेला होता मैदानाच्या आतमध्ये. मात्र त्याच पावलावरती पाऊल ठेवून मंगेशने देखील प्रयत्न केला होता. मात्र लगेचच मंगेशच्या देखील पारीचा अंत. इथून खऱ्या अर्थानं षटक क्रमांक 1 संपलं. इथून दुसरं षटक प्रगतीपथा भरतीय आपण पाहतो या रामदास. आणि इथून खऱ्या अर्थानं पहिला चेंडू सन्मान देत असताना विवेकला आपण पाहिला विचार केला तर पहिल्या षटकांती नॉन स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज राहिला होता मात्र तोच फलंदाज आपण स्ट्राईक एंडवरती पाहतो. पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय. दुसरा चेंडू आणि इथून फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचं काम इथून केलं. दूरवरून क्षेत्ररक्षक अतुल कमालीचं क्षेत्ररक्षण. अगदी 2 धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. आणि या 2 धाब्याच्या साह्याने धाफलक पुढे सरसावत असताना इथून धाफलकाचा विचार केला तर 6 धावा धाफलका वरती. अगदी दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 2 चेंडू अद्यापत फेकले गेले आहेत. इथून 2 चेंडूवरती 2 धावा खर्च देखील केल्यात. रामदास राईट टर्म ऑफ द विकेटचा मारा पुन्हा एकदा.
आणि थोडं पुन्हा एकदा अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता विवेकचा. इथून बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. त्या दरम्यान अजून एकदा निर्धाव चेंडूची सांगता. कमाल इथून खरंच जर विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली अद्याप टीम ठोंबरवाडी टीमला. यस आणि या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. इथून सिंगलच्या साह्याने दाफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल 7 धावा दाफलक्या भरती. इथून आयुष स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहिला. त्यावरती मात्र अजून आयुष खेळत असताना पाहायला मिळाला. मात्र निर्धाव चेंडूची सांगता. आता इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर धाव फलक थांबवण्याचं काम इथून केलं जाते टीम ठोंबरवाडी संघाकडनं. सातत्याने मात्र चांगली गोलंदाजी. हो 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 अजून एकदा अगदी षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांचा खेळ इथं संपला गेला. दाफलकाचा विचार केला तर 7 या धावसंख्येवरती स्थिर आहे. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना योगेशला आपण पाहतोय. राईटमधून विकेटचा मार अगदी स्ट्राईक वरती विवेक. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर ओ हो 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 आता मात्र इथून हाफ ट्रॅकर चेंडू होता. इथं विचार केला तर स्क्वेअर लेग रिजन कंप्लीट करत असताना चेंडू आउट ऑफ द पार. चेंडूवरती मिळाले 6 धावा. अगदी योगेश आले योगेशवरती हल्ला बोल केलाय आणि इथून षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. इथून खऱ्या अर्थानं विचार केला तर या षटकाराच्या साह्याने धावफलक 13 या धावसंख्या भरती आपण पाहतोय. इथून खऱ्या अर्थानं विवेकच्या बॅटमधून फटके येण्यास सुरुवात तर झाली आहे आणि त्याचनंतर इथून पहिला चेंडूवरती पूर्णपणे समाचार घेत असताना विवेक. पण विचार केला तर मोगरा संघाची पूर्णपणे जबाबदारी आता विवेकवरती आहे. आणि इथून हो यावेळेस गॅप झोन नाही थांबणार नाही चेंडू. अगदी मिड विकेट क्षेत्र कव्हर करत असताना क्षेत्ररक्षक कैलास तिथे तैनात होता. मात्र दूरवर्ण जात असताना इथून 1 बाउन्स चेंडू मात्र आवाकाच्या बाहेर. चेंडू जाणार सीमा रेषा पार. अजून एकदा दर्जेदार चौकान. अगदी 2 चेंडूवरती 10 बनवल्यात. इथून आता मात्र खऱ्या अर्थाने धावा येण्यास सुरुवात झाली. अगदी इथून फलंदाज बाद अगदी एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. अगदी नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर या फटक्याला देखील खेचायचा होता. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले होते विवेकच्या बॅटमधून आणि त्यात नंतर इथून विवेक तिसऱ्या चेंडूवरती बाद होत असताना अगदी एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. विवेक बॅक टू द पवेलियन. बॅट रवेस मैदानाच्या आतमध्ये आपण प्रवीणला पाहतोय. अगदी प्रवीणचा विचार केला तर प्रवीणमध्ये ती देखील क्षमता आहे. मोठे फटके खेचू शकेल. मात्र तसं काय घडेल का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. विचार केला तर योगेश गोलंदाजी ट्रॅक वरती 3 चेंडू अद्यावत फेकले. 10 धाबा खर्च केले. ते एक विकेटचं पतन देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्यात नंतर इथून मात्र फलंदाज विवेक बॅक टू द पवेलियन. इथून प्रवीणला मात्र आता ती कामगिरी करावी लागेल. इथून खऱ्या अर्थाने जर स्कोर कार्ड पुढे सरकावा लागेल कारण की धावफलक अगदी तिसरं षटक प्रगती पथावरती आणि इथून अगदी पुन्हा एकदा कमालीचा चेंडू. अगदी या चेंडूवरती एखादं मोठं फटका आला असता. इथून 4 चेंडू अद्याप फेकले गेलेत. धावफलकाचा विचार केला तर 10 धावा आलेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. ओहो इथून आता मात्र आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करत असताना चेंडू आउट ऑफ द पार. प्रवीणच्या बॅटमधून आला हा दर्जेदार षटकार. या षटकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 23 धावा धावफलका भरती. 23 धावा बनल्यात. अजूनही
7 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवले जातील हे देखील पाहावं लागेल. इथून प्रवीणमध्ये ती क्षमता आहे, मोठे फटके खेचू शकेल. आणि तेच अगदी मी विचार केला तर सातत्याने शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का. ते योगेशवरती हल्ला बोल केला आहे. आणि इथून पुन्हा एकदा बॅटने चेंडूला खेळून काढलाय. इथे मात्र फक्त एक सिंगल आणि ते सिंगल आणि इथे एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय अगदी 24 या धावसंख्येवरती. आता इथून 3 षटक संपले, मात्र इथून आता शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. अगदी 24 बनल्यात या षटकांती. जर 15-16 धावा आल्या तर चांगल्या स्थितीमध्ये मात्र धावफलक जाऊन पोहोचेल टीम मोगरज संघाचं. मात्र ते इथं पाहावं लागेल कशा प्रकारे धावफलक पुढे सरसवण्याचं काम केलं जाईल का प्रवीण आणि आयुष या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. इथून विचार केला तर थोडासा 2 षटकांचा विचार केला तर अगदी कमी धावा बनल्या होत्या. 2 षटकांती फक्त 7 धावा बनल्या होत्या. आणि त्यात नंतर इथून तिसरं षटक प्रगतीपथावरती आलं. अगदी त्याच षटकांती 16 धावा बनवल्या आणि तिथून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. इथून विचार केला तर विवेकच्या बॅटमधून पहिल्या 2 चेंडूवरती मोठे घणाघाती प्रहार आले होते. त्यात नंतर तिसऱ्या बॉलवर आऊट झाला होता. इथून विचार केला तर ओ एक सिंगल कंप्लीट झाली, दुसरीचा कॉल आहे. आणि इकडनं मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. इथून 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावला जातोय. इथून या 2 धावा पकडल्या गेल्यात आणि इथून धावफलकाचा विचार केला तर 26 धावा धावफलकावरती आहे. कोणाच्या ट्रॅकचा विचार केला तर मनोहरला आपण पाहतोय. राईट मोठे विकेटचा मारा. हो अगदी वेट केला होता बॉलवरती, अगदी कमालीचं लक्ष होता. आणि त्याच नंतर अगदी टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू अगदी बॅटवरती घेतला. चेंडू पुन्हा एकदा जाणार मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करत असताना चेंडू आउट ऑफ द पार. षटकार, या षटकाराच्या साहाय्याने धावफलक अगदी 32 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. इथून खऱ्या अर्थानं 32 धावा बनल्यात. 2 चेंडू अद्यावत फेकली आहेत. अजूनही 4 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूवरती किती धावा बनवले जातील हे देखील पाहावं लागेल. इथून खऱ्या अर्थाने प्रवीणमध्ये ती क्षमता आहे. अगदी आता थोडंसं परिवर्तन गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. अगदी स्लोपर पण डिलेव्हरी, अगदी अतिरिक्त उचली देखील पाहायला मिळाली. इथून खऱ्या अर्थाने 3 चेंडूंची फेकी अद्याप झाली आहे. इथून अजूनही उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. इथून प्रवीणला आता मात्र आपले फटके दाखवावे लागतील. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर हो आता इथून विचार केला तर 4था चेंडू देखील निर्धाव आलाय. अगदी पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र धावा आल्या होत्या, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आले. आणि इथून एक सिंगल कंप्लीट झाली. आणि इथून एक धाव आणि एक विकेट देखील. इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर एक धावेच्या साहाय्याने धावफलक 33 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू अगदी विनायक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. हा बाहुबली. इथून विनायकच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. खऱ्या अर्थाने षटकाराच्या साहाय्याने धावफलक 39 धावा धावफलकावर बनल्यात आणि 40 धावांचं टार्गेट आहे.
चला टीम ठुंबरवाडी संघाकडनं इथून सलामीची जोडी अजित आणि रामदासला पण पाहतोय. इथून खऱ्या अर्थानं विचार केला तर इथून पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील यष्टीरक्षक मंगेशची झाली होती. मात्र इथं पंच तटस्थ असताना पाहायला मिळतील. अगदी 40 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू 40 बनवायच्यात. इथून पहिला चेंडू निर्धाव आलाय. दुसरा चेंडू आणि इथे षटकार आहे. इथून षटकाराच्या साहाय्याने धावफलक अगदी खातं खोललं जात आहे 6 या धावसंख्येने. इथून चेंडू आउट ऑफ द पार षटकार. या षटकाराच्या साहाय्याने इथं मात्र 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. हा यावेळेस निर्धाव आलाय. अगदी 3 चेंडू 6 खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली. अगदी पप्पूने चांगली गोलंदाजी करायला तर सुरुवात केली आहे. इथून खऱ्या अर्थाने ज्या गोलंदाजीची गरज आहे ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता इथून पुन्हा एकदा चेंडू आउट ऑफ द पार. अगदी मिड विकेट कंप्लीट करत असताना चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषा पार. अजून एक दर्जेदार षटकार इथून अजितच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. अगदी 2 षटकार पाहायला मिळाले. 4 चेंडू अद्याप फेकली केले तर 12 धावा बनलेत. इथून निर्धाव चेंडूची सांगता. अगदी एक चेंडू निर्धावाला दुसऱ्या चेंडूवरती खेळून काढतो जाते. मात्र फटका पाहायला मिळाला आहे. आणि त्यात नंतर इथून धावफलक 12 या धावसंख्येवरती पोहोचलाय. अगदी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहावं लागेल शेवटचा चेंडू देखील कशा प्रकारे टाकला जाईल. आणि इथून षटक क्रमांक पहिलं संपले. धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावर 12 धावा धावफलकावरती. इथून षटक क्रमांक पहिलं संपलंय. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती मंगेशला आपण पाहतोय. अड्डामोर विकेटचा मारा. पहिला चेंडू रामदास. इथून पहिला चेंडू आणि इथं पहिला चेंडू आलाय कमालीचा. आणि इथून ट्रॅकर चेंडू होता. मात्र पूर्णपणे फायदा घेत असताना अगदी चेंडू फाईन लेग रिजनमध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषा पार. षटकार आला. इथून मात्र षटकाराच्या साहाय्याने धावफलक 18 या धावसंख्येवरती. आता इथून मात्र खरं अर्थाने गोलंदाजी ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी राहिली. अगदी एक फटका खाल्ला मंगेशने. पहिला निर्धावाला. दुसरा षटकार खाल्ला होता. त्यानंतर तिसरा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळाला. अगदी ह्या गोलंदाजीची गरज आहे खऱ्या अर्थाने. 40चं टार्गेट होतं आणि इथून पुन्हा एकदा आडब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणि इथून चुका पाहायला मिळाल्या. इथे क्षेत्ररक्षक थोडासा बंबल झाला आणि त्यावरती या चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 22 धावा धावफलकावरती.
हो, यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. त्या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता. अगदी हा चौकार अडवला असता तर नक्कीच लगाम लावण्याचं काम मंगेशच्या माध्यमातून झालं असतं. इथून क्षेत्ररक्षकाने थोड्याशा चुका केल्या आणि आता त्या चुकांचा मोबदला टीम ठोंबरवाडीला मिळत असताना पाहायला मिळाला. अगदी एक धाव झाली असती. 3 धावा मात्र एक्स्ट्राच्या गेल्या आणि त्यानंतर हो 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 इथून जोरदार लावडापील झाली होती. षटक क्रमांक 2 संपले. अगदी मंगेशने 10 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर इथे धावफलकाचा विचार केला तर 22 या धावसंख्येवरती आहे. इथून षटक क्रमांक 2 संपले. धावफलकाचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर आयुष आणि इथून नो फ्री हिट चेंडू. इथून खऱ्या अर्थानं पहिला चेंडू इथं नो मात्र फेकला गेलाय आयुष या गोलंदाजाने. आणि इथून चौथिया सॉरी इथून अगदी चुकीचा चेंडू फेकला गेला. अगदी आयुषने पहिला चेंडू नो होता. त्यानंतर दुसरा चेंडू फेकत असताना इथं अगदी फ्री हिट चेंडू होता आणि त्याचा पूर्णपणे समाचार देखील घेतला या अजित या फलंदाजाने. इथून चेंडू आउट ऑफ द फार षटकार. अगदी इथून खऱ्या अर्थाने गरज होती. 12 चेंडू 18ची गरज होती. आता इथून विचार केला तर एक चेंडू फेकलाय. 7 धावा खर्च देखील केल्या. म्हणजे आता इथून समीकरण थोडंसं सोपं पाहायला मिळेल. अगदी येणारे 11 चेंडू आणि इथून अजून एकदा चेंडू वन बाउन्स अखेर पोहोचला. सी ही मार रेषा पार. अजून एक दर्जेदार चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावफलकाचा विचार जरी केला तर ते 33 धावा धावफलकावरती. आता इथून 7 धाव्यांची गरज आहे. आणि यावेळेस खराब अगदी स्क्वेअर मारावं अंतर धावेच्या साहाय्याने धावफलक 34 या धावसंख्येवरती. आता मात्र इथून 6 धाव्यांची गरज आहे खऱ्या अर्थाने टीम ठोंबरवाडी या संघाला. आणि इथून विजय फटका आणि इथून विजय होत असताना ठोंबरवाडी संघ विजय होते. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं गोडसं कौतुक.